सगळ्यात आधी एक अत्यंत ट्विट केलं राऊत साहेब, मीरा भाईंदर मधल्या एका जमिनीचं प्रकरण 254 एकर शासकीय जमीन मीरा भाईंदर सॉल्टलँड 254 एकर मीरा भाईंदर सारख्या शहरामध्ये, आणि ही जमीन 2 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं खाजगी मालकांना दिली. शासकीय जमीन, द इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि मीरा रिअल इस्टेट डेव्हलपर्स या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रानं आपली भूमिका मांडली. ही सरकारीच जमीन आहे, पण तरीही हायकोर्टानं सरकारी भूमिकेची, महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेची दखल घेतली नाही आणि ही 254 एकर जमीन, कोट्यावधी म्हणजे हजारो कोटीची जमीन, सरकारी मालकीची जमीन या उच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयामुळे खाजगी व्यक्तींना देण्यात आली. राज्य शासनानं असं ठरवलंय, ज्या माझ्या माहितीनुसार, की स्पेशल लीव पिटिशन दाखल करून सर्वोच्च न्यायालयात जाऊन या सगळ्या व्यवहाराला आव्हान द्यायचं. माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकारकडे इतके मोठे मोठे वकील असताना हा खटला महाराष्ट्र सरकार हारला कसा? राज्य सरकार, एवढं मोठं राज्य सरकार, हा खटला हारला कसा, हा पहिला प्रश्न. आणि हे जे ज्यांच्या बाजूने निकाल दिला आहे कोर्टानं की 254 एकर जमीन त्यांच्या मालकीची, या ज्या कंपन्या आहेत, द इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि मीरा रिअल इस्टेट डेव्हलपर्स, या 2 कंपन्यांची नावं लक्षात ठेवा. मी सरकारला विचारतो की या 2 कंपन्यांचे मालक कोण आहेत, ज्यांना ही 254 एकर जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची हायकोर्टाच्या माध्यमातून देण्यात आली. हा निर्णय जर एखाद्या मंत्र्याने घेतला असता अशा प्रकारे, किंवा सरकारने घेतला असता आणि कोणी कोर्टात गेला असतं, तर मला पूर्ण खात्री आहे की हायकोर्टानं त्या संबंधित मंत्र्यावरती स्ट्रिक्चर पास केले असते. व्यवहार पारदर्शक नाही, सरकारी जमीन तुम्ही अशा प्रकारे कशी एखाद्याला, खाजगी व्यक्तीला देऊ शकता, लुटू शकता, आणि कदाचित त्या संबंधित मंत्र्यांची नोकरी गेली असते किंवा मुख्यमंत्र्याला जावं लागलं असतं घरी. पण हायकोर्टाच्या एका बेंचनं ही जमीन सरळ 2 बिल्डर्सना मोफत दिलेली आहे. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करेन, ही महाराष्ट्राची जमीन आहे, राज्याच्या जनतेची जमीन आहे. या जमिनीवरती तुम्ही नागरी सुविधांच्या अनेक गोष्टी करू शकता. 254 एकर हा फार मोठा आकडा आहे. तर ही जमीन तुम्ही काही करून परत ताब्यात मिळवा. ही महाराष्ट्राची लँड आहे. आणि हे बिल्डर कोण आहेत, हे जे या कंपन्या आहेत की मीरा रिअल इस्टेट आणि इस्टेट इन्व्हेस्टमेंट, या दोन्ही कंपन्यांचे मालक, त्याच्यावरचं संचालक मंडळ, आणि यांना ही जमीन मिळावी म्हणून कुठून विशेष प्रयत्न झाले, याची माहिती महाराष्ट्र सरकारनं, विशेषतः राज्याच्या महसूल मंत्र्यांनी, आमच्या चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जनतेसमोर आणावं. बावनकुळे साहेब काल स्वतः या विषयावर मी जेव्हा त्यांना विचारलं, तर ते म्हणते की आम्ही स्पेशल लीव पिटिशन SLP दाखल करून सुप्रीम कोर्टामध्ये या न्यायालयातल्या या आजच्या निर्णयाला आम्ही आव्हान देतो. ही चांगली गोष्ट आहे, सरकार प्रयत्न करत आहे किंवा सरकार लढत आहे. पण तरी सुद्धा हे 2 महावीर कोण आहेत, ज्यांना 254 एकर जमीन न्यायालयाच्या माध्यमातून अंधण देण्यात आलेली आहे. अंधण आम्हाला सगळं 10 फुटाचं कोणी घर देत नाही गरीबाला. धारावी वाशी लढतायत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये अनेकांना घरं मिळालेली नाहीत. जमिनींचे डिस्प्यूट चालू आहेत.
आणि एका झटक्यात 254 एकर जमीन महाराष्ट्र सरकारची 2 इस्टेट कंपन्यांना दिली जाते. तो पण न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा पराभव होतो. या खटल्यामध्ये हा पराभव जाणून बाजून स्वीकारलाय. हार कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून असाही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की सरकारच हारलाय, हरवून घेतला स्वतः 254 एकर जमिनीसाठी. पण मला तसं वाटत नाही. सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करते हे माझ्या लक्षात आलंय. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. हे दोन कोण आहेत, काय नाव आहे त्यांची? राज्याकडनं नावं येऊ नाही तर मी देतो. राज्य सरकार यांच्या विरुद्ध लढले. नाही, पण राज्य सरकारला ह्या संदर्भातली सगळी नावं जाहीर करू द्या. राऊत साहेब, तुम्ही म्हणता की सरकार प्रामाणिकपणे लढलं या प्रकरणामध्ये, लढेल अशी मी अपेक्षा करतो सुप्रीम कोर्टामध्ये. आता जे हरवलं संशयास्पद भूमिका कोणाची आहे? कमकुवत वकील नाही नाही, सरकार. बघा सगळ्यात आधी संशयास्पद भूमिका न्याय व्यवस्थेची. जर एखाद्या मंत्र्यानं किंवा मुख्यमंत्र्यानं हा निर्णय घेतला असता अशा प्रकारचा जमीन वर्ग करण्याचा खासगी मालकांना आणि कोणी कोर्टात गेला असते तर सगळ्यात आधी न्यायालयानं या संपूर्ण प्रोसेसला स्टे दिला असता, सुनावणी झाली असती आणि त्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं संबंधित मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, अधिकारी यांना आरोपीच्या पिंजरात उभं केलं असतं, त्यांच्यावर ताशेरे मारले असते, कदाचित त्यांच्या नोकऱ्या घालवल्या असत्या मंत्र्यांच्या. पण त्याच प्रकारचा अत्यंत रहस्यमय निर्णय जर न्यायालयाकडून मिळाला असेल तर त्याला जाब कोणी विचारायचा? का विचारू नये? पारदर्शकता आहे. तुम्हाला काय वाटतं की न्यायालयानं हा निर्णय देण्यामागचा हेतू काय असू शकतो? नाही, हेतू अनेक. आता सध्या न्यायालयामध्ये काय चाललंय देशभरात तुम्हाला माहितीच आहे. निवृत्त झाल्यावरती मुख्य न्यायाधीशच सांगतात की न्यायालय कशा प्रकारे दबावाखाली काम करतात, न्याय व्यवस्थेला कशी वाळवी लागलेली आहे हे मुख्य न्यायाधीश सांगत असतात आमचे ना. मला संशय आहे याच्यामध्ये काहीतरी न्यायालयाच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून मोठा घोटाळा झालेला आहे. 10,000 कोटीची जमीन, एवढंच मी सांगतो. किमान 10,000 कोटीची ही सरकारी याचं मूल्य आहे. 10,000 कोटी सरकारी मूल्य आहे. कोण आहेत याची काही कल्पना आहे? न्यायमूर्तींचं नाव घेणं मी योग्य नाही, पण तुम्ही ते शोधू शकता या खटल्या संदर्भात. नाही नाही, मी त्यांना विचारलं की हा असा निकाल आपल्या सरकारच्या विरुद्ध लागलेला आहे. ही आपली जमीन आहे 254 एकर. पण बावनकुळे साहेबांचे प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे मला दिसतात की आम्ही या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ताबडतोब याचिका दाखल करायचे आदेश दिलेले आहेत आणि ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू आणि राज्याची जमीन राज्याच्या ताब्यात घेऊ. न्यायालयाचा विषय निघाला आहे म्हणून काल मेधास सोमय्या यांनी सेशन्स कोर्टने जे तुमचं निर्दोषत्व आहे त्याला आव्हान दिलेलं आहे. तो सुद्धा विषय मेरा भाईंदरचाच आहे. येस. ठीक आहे, त्यांना तो अधिकार आहे. माझं त्यांच्याविषयी काय व्यक्तिगत राग, लोक, द्वेष किंवा व्यक्तिगत त्यांची बदनामी करावी अशी माझी भूमिका कधीच नव्हती. माझ्या समोर जी माहिती आली सरकारी माध्यमात, विधानसभेत झालेली चर्चा, विधानसभेत विचारलेले प्रश्न, त्या संदर्भात मी माझी भूमिका मांडली तर त्यात बदनामी कुठे आली? विधानसभेच्या अध्यक्षांचे आदेश त्या संदर्भात आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सूचना त्या संदर्भात, काही अहवाल आहे, त्या विषयावर जर मी मत व्यक्त केलं तर त्यात बदनामीचा विषय येतो कुठे? तर ठीक आहे, त्या प्राध्यापिका आहेत, त्या महिला आहेत, त्यांना अधिकार आहे न्यायालयात जाण्याचा. पण माझगाव न्यायालयानं तुम्हाला शिक्षा ठोठावली, ती चुकीची होती. कारण मी जे तुम्हाला सांगतोय की माझं स्वतःची माहिती काहीच नाही. त्यात ज्या विषयावर विधानसभेत चर्चा झाली आहे, मीरा भाईंदरचा जो काही टॉयलेट घोटाळा आहे तो विधानसभेत चर्चा झाली, विधानसभेत प्रश्न विचारले. मीरा भाईंदर आणि या भागातले स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी चौकशीची मागणी केली आहे कागदोपत्री. त्यांनी काही पुरावे दिले, त्यांनी लक्षवेधी मांडली, त्याच्यावर मी बोललो, त्याच्यावर मी भूमिका मांडली की काय आहे, काय व्हायला पाहिजे. तर ही बदनामी कशी होऊ शकते?
पण ठीक आहे, त्यांना असं वाटलं असेल तर त्या न्यायालयात गेल्या, मग आम्ही वरच्या न्यायालयात गेलो, आता ते अजून वरच्या न्यायालयात गेल्या, सुप्रीम कोर्टात जातील, मग इंटरनॅशनल कोर्ट्स आहेत, खूप कोर्ट्स आहेत, नाहीतर ट्रम्प आहेतच आमचे.